दक्षिण मुंबई लोकसभेची लढत ही प्रतिष्ठेची होणार आहे। भाजपा विरुद्ध शिवबाठा अशी थेट लढत होणार आहे। शिवबाठाकडून अरविंद सावंत तर भाजपाकडून राहुल नार्वेकर यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे हे वारंवार लालबाग परेलमध्ये बैठका घेत आहेत, तर दुसरीकडे भाजपचाही मराठी मतांवर डोळा आहे। राहुल नार्वेकर हे शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत। लालबाग परेल शिवडी वरळी मधील रखडलेली कामं ही मार्गी लावतायत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्याशी जोडलेलेच आहेत। शुभम, दक्षिण मुंबई लोकसभेची लढत प्रतिष्ठेची होणार, कारण भाजपा विरुद्ध शिवबाठा आता उभा ठाकलेला आहे आणि नावही जाहीर झालेली आहेत। अधिकची माहिती। अगदी बरोबर, राहुल नार्वेकर यांचं नाव निश्चित झालेलं जे आहे ही बातमी समोर येत आहे आमच्यापर्यंत। आणि त्यानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो नारा दिला होता अबकी बार 400 पार, तर त्या 400 पार मध्ये राहुल नार्वेकर सुद्धा असणार आहेत। आणि ही भारतीय जनता पक्षासाठी आणि सोबतच महाराष्ट्रामधील होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप मोठी बातमी आहे। आणि त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी करून जे आहेत अरविंद सावंत असणार आहेत। अरविंद सावंत हे आत्ताचे खासदार आहेत, तिथे तत्कालीन खासदार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाने त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे। खरं तर म्हटलं तर महायुतीमधनं मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात येणार होती, पण राहुल नार्वेकर जे आत्ताचे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांची उमेदवारी जी आहे ती निश्चित झालेली समोर येत आहे। त्यामुळे ही लढत जी आहे कुठेतरी एकदम वेगळ्या पद्धतीची होणार आहे। उभाटा गट आणि भारतीय जनता पक्ष, महाविकास आघाडी, महायुती अशा प्रकारची ही लढत असणार आहे। आणि मुंबई बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मुंबईवर असतं। नेमकं या ठिकाणी उमेदवार देण्यात आल्यानंतर विजय कोणाचा होणार आणि गुलाल कोणाचा उधळणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। जानवी जी, आदित्य ठाकरे देखील आता वारंवार लालबाग परेल ह्या भागामध्ये बैठका घेताना आपल्याला दिसत आहेत। शुभम, अगदी बरोबर, आदित्य ठाकरे एकीकडे बैठका घेत आहेत, पण दुसरीकडे राहुल नार्वेकर विकास कामं जी आहेत रखडलेली होती त्यांना पुढे ढकलण्याचं काम करत आहेत। आणि सोबतच काही जी विकास कामं झालेली आहेत त्यांचं उद्घाटन सुद्धा होत आहे। एकीकडे अधिवेशन आहे, दुसरीकडे अनेक त्यांना निर्णय द्यायचे होते, अनेक सुनावण्या सुरू होतात, त्यामधनं सुद्धा ते त्यांच्या उमेदवारी निश्चित होणार ही गोष्ट त्यांना समजल्यास त्यांनी पूर्ण जी आहे ताकद मुंबईमध्ये सुरू केलेली आहे। सोबतच पंकजा मुंडे या निरीक्षक असणार आहेत मुंबईच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी काल यादी जाहीर केली होती। तर आज पंकजा मुंडे सुद्धा नार्वेकरांच्या उमेदवारीसाठी जे आहे पूर्णपणे राजकीय ताकद त्यांची जी आहे मुंबईमध्ये आजमावणार आहेत। जानवे जी, धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दक्षिण मुंबई लोकसभेची लढत ही आता प्रतिष्ठेची होणार आहे। भाजपाकडून राहुल नार्वेकर तर शिवबाठाकडून अरविंद सावंत यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे।